आणि एकदा काय झालं, मी जसं तुम्हाला जलकोटीचं हे सांगितलं ना, तसं जलकोटीला ना मी जेव्हा जानेवारी आय थिंक 11 की मला आता तारीख 11 जानेवारीच्या सुमारास काहीतरी 2024ला तिकडे पोहोचले होते. जलकोटीला गेले त्या म्हणजे एकच रात्र मी त्या मैयाकडे थांबले, पण ती सीमा मैया एवढी छान आहे ना की, आणि खरंच छान आहे. म्हणजे आज त्या एक रात्रीची ओळख मध्ये कोण कोणाला इतकं प्रेम लावतं, खूप तिने प्रेम लावलं. तर की त्यामुळे मी परत 15 दिवस सलग त्यांच्याकडे, त्या नसताना सुद्धा त्यांनी त्यांचं घर आम्हाला देऊन दिलं की तुम्ही राहा. कोण कोणाला आजकाल आपल्या घरात घर देतं असं. तर तिकडे काय झालं, मी ज्या दिवशी त्यांच्याकडे गेले ती रात्र, त्या दिवशी मी आंघोळ वगैरे करून हे करून संध्याकाळची माझ्याकडे वेळ होता. संध्याकाळी मी आपले तिकडे जाऊन बसले, घरात होते. मग मला म्हणाले की मैया तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्याला मैयाकडे जाऊन या. सीमा मैया म्हणाली तुम्हाला जायचं असेल तर मैयाकडे जाऊन या, तेव्हापर्यंत मी स्वयंपाक करते. म्हणाले मी स्वयंपाकाला मदत कर, नको नको तू जाऊन ये म्हणे. असं त्यांनी मला मैयाकडे पाठवलं. आता मैयाकडे पाठवण्याचं काय उद्देश होता हा तिलाच खरंच सांगते, तिला माहितीये. आम्ही म्हणजे मी एकटीच होते ना, तर आणि आतापर्यंत मी महेश्वर पर्यंत मैत्रिणीसोबत होते. महेश्वर नंतर समहाऊ एकाला इकडे जायचं होतं तर मला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, म्हणून बेगंद आणि हे करत करत मी गेले आणि जलकोटीला गेले. आणि अशा ठिकाणी गेले की जिथे निर्मनुष्य, एकही मनुष्य नाही. मी जवळजवळ 42 किलोमीटर अशी चालले जिथे एकही माणूस नाही, एकही माणूस नाही. त्या दिवशी कुठे गेले, कसे काय, काही रस्ता नाही तिथे तुमचं गुगल पण चालत नाही, रस्ता सापडायला मार्ग नाही, काही नाही. मी तिच्याकडे जाऊन पोहोचले, तिचा नमस्कार तिने केला वगैरे, आम्ही सगळे बोललो वगैरे, जेवण वगैरे करण्याची वेळ आली. ती मला म्हणाली मैयाकडे जाऊन ये. तर मी मैयाकडे संध्याकाळची गेले तिथपर्यंत. आता मी संध्याकाळची वेळ होती, मैयाकडे थोड्या वेळ बसले, ध्यान लावलं मैयाकडे. मैयाशी स्तवन करत होते, तिच्याशी बोलत होते, तिच्याशी गप्पा मारत होते, सगळं बोलणं. सूर्यास्त व्हायची वेळ आली, सूर्यास्त झाला. तर इतकं सुंदर दृश्य ना तिकडचा की सूर्य एकदम निळा, म्हणजे आकाश एकदम असं आकाश निळा आहे आणि लाल लाल सूर्य असतं, इतकं सुंदर आहे. आणि मैयाचं पाणी इतकं शांत, इतकं स्वच्छ, इतकं, आणि स्वच्छ म्हणजे इतकं स्वच्छ आहे की तुम्ही असं जरी बघाल तर दगड खाली टच दिसतात तुम्हाला, आणि एवढे मासा आहे त्यांचे. खूप सुंदर आहे, खूपच छान आहे ते. तर मी तिथे बसले होते, तर एवढं सुंदर आहे तर मला असं वाटत होतं की मी एक काम करते, घरच्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते. म्हणून मी ते घरी व्हिडिओ कॉल केला. तर मी संकेतला, माझ्या मुलाला दाखवलं, संकेत एक ऐसा ऐसा आहे. आणि मग आपण असं मांडी घालून, एका दगडाला मी असे टेकून असं मांडी घालून अशी बसले होते. आणि मांडी असं असं नुसतंच आपण बसतो ना असे, तर आपण बोलताना आपण असं हा मग काय चालू आहे, मग हे करतोय का, मग असं हे, मग जेवला का, हे करत आपण 4 दगड आपल्या मांडी ठेवतो, मग खाली ठेवतो, मग वर करते, असं नॉर्मल असं बसले होते. पण पंजाबी सूट घातला होता. तर जेव्हा हे त्याच्याशी बोलणं झालं वगैरे आणि मी फोन बंद केला, त्याला व्हिडिओ कॉल करून दर्शन वगैरे करून दिले आणि उठले. उठताना काय करतो आपण, असे सगळं सामान असतो ना आपण खाली ठेवतो ना, किंवा असं असं काढतो ना, तर ते सगळे मी फेकून दिले होते. एक दगड होता असं गोलचा, तो माझ्या हातातच, म्हणजे तिथेच मांडीतच होता. आणि बोलताना ना मला 3 वेळा असं भास झाला की माझ्या हाताला काहीतरी गरम गरम लागतंय, 3 वेळा. पण मी ते बोलण्याच्या तंद्रीत इतकी भिजू, ते मला ते जाणवलं नाही. असं परत गरम गरम वाटलं काहीतरी मला 3 वेळा. असं मला भास झाला म्हणण्यापेक्षा की मला ते फील पण झालं 3 वेळा. तर का लागलं मला तेव्हा समजलं नाही, पण त्या मांडी तरी पण ते शंकराला काय होतं की मैयाच्या मनात काय होतं काय माहित नाही. त्या उठताना मी तो दगड असं उचलला, तो साधा दगड होता काळा असं, आणि मग चल मी ठेवू का फोन, आणि ठेवला. आता तो खाली टाकण्याच्या ऐवजी आपण एखादी वस्तू असं पेपर टाकतो तो आपण असं पलटून पण बघतो ना, तसं तो दगड असं खाली टाकायला गेले तर पलटला. मी उलटून पालटून बघते तर काहीतरी दिसतंय ह्याच्यात. म्हटलं काय दिसतंय, असं बघितलं तर त्याला असं काहीतरी लाईन 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 दिसते. आणि मग असं दिसतंय. मग मी घरी, मला अरे काय माहिती, आणि ते थोडंसं असं मला फील होतंय की ते सांगते पाणी टाक की पाण्यात ठेव की पाणी पाहिजे, असं काहीतरी समथिंग इज रिलेटेड विथ वॉटर, असं मला फील होत होतं खूप वेळ. म्हणून मी त्याला घरी घेऊन आले आणि मग लक्ष देऊन बघते तर ते ना काय होतं, शंकर म्हणजे पूर्ण असं हे चपटासा दगड आहे तो, त्याच्यावर असं शंकरचं पिंड कशी असते शंकराची पिंड, आणि पूर्ण असं ते तसं आहे.
म्हटलं अरे हे तर शिवलिंग आहे. अरे वा म्हटलं, मी आल्यानंतर दाखलं की सीमा मैया हे बघ, अरे खूप छान आहे गो, तुला हे मिळालं शिवलिंग आहे. आणि करून तिने आम्ही म्हटलं पण अगं मला असं काय मी का असं वाटतंय की पाणी पाणी म्हणते ते. तर म्हणलं ठीक आहे. मग तिने तेवढ्यात एक प्लेट आणली, ते ठेवलं त्याच्यावर, त्याच्यावर असं पाणी टाकलं. पाणी टाकलं नाही टाकलं की तो जे आकार घेतलेला आहे तो आकारच आहे, पण मध्ये जी पिंड आहे ना ती काळी आहे पूर्ण. जसंच पाणी टाकलं ती लाल झाली आणि ते असं वाटतंय की ते पाणी टाकलं टाकलं असं वर आलेलं दिसतंय. आणि हे मला नाही, हे तिलाही दिसतंय आणि अजूनही दिसतंय. हा, ते असं पिंड वर आली अशी पाणी टाकलं की, आणि जे सुकलं तर ते परत नॉर्मल होऊन जात आहे. बापरे, ही म्हणे हे तर शिवलिंग मिळालं तुला. म्हटलं हो का. आणि हो म्हणलं. मग मी ते घेऊन वगैरे सगळं आले, तर मी घरी ठेवलं ते. आणि नंतर मग घरी मी आता माझ्या मध्ये भाऊ वगैरे यायचे ना भेटायला, तर मी म्हटलं काय सगळं आपण एखादा चांगली वस्तू आपण कुठे विसरलो, कधी काही लागलं तर मी ज्या इम्पॉर्टंट वस्तू ना त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी देऊन द्यायचे की तू जरा सांभाळून ठेव आपल्या असं. तर त्यांच्याकडे ठेवलं. घरात ठेवलं तू काय म्हणतो की आबा वो त्याच्यात तर म्हणे वेगळंच सगळं दिसतंय. म्हणलं काय. तर तो म्हणजे असं शिवलिंग आहे, पाणी टाकलं की ते वर येतं, ते तर खूपच मिरॅकल आहे. पण जरा असं लांबून जर बघितलं तर तो नंदी बैलाचा डोळा दिसतोय एका साईडचा, एवढा बैलाचा. म्हणलं काही पण. जेव्हा आता परिक्रमेनंतर बघते तो खरंच तो नंदी बैलाचा पूर्ण डोळा दिसतोय. नंतर तो म्हणतो की जर तू त्याला असं उभं केलं तर त्याला तो असं कैलाशचं शेप सारखा दिसतोय तो म्हणे. म्हणजे तुम्ही ज्या अँगलनी बघता, आता हे तुम्ही म्हणाल की तुमचं भास आहे म्हणून तुम्हाला फील होतं, भास नाही, पण मग तो डोळा कसा दिसतो आणि तो शिवलिंग पाणी टाकल्याने तो वर कसा येतो. मग तो ती वस्तू त्या दिवशी मैयानी मला द्यायची होती म्हणून सगळ्यांशी तोडवून मला त्या मार्गावर आणलं. आणि नंतर मग पुढे जाऊन मी एक पण झालो. म्हणजे ती वस्तू तुम्हाला जेव्हा द्यायची असते ना ती डिटॅच करते, तुम्हाला ते अनुभूती देते, तुम्हाला परत एक ह्याच्यात आणते. अशी ती म्हणजे खूप मिरॅकल आहे तिच्या ह्याच्यात. म्हणून मला सगळ्यांना आवर्जून सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने वयाच्या 60 पर्यंत, त्याच्या आधी त्याच्यानंतर कधी पण एकदा तरी प्रत्येकाने मैयाची परिक्रमा प्रत्येकाने करावी. श्रद्धा असो किंवा नसो, श्रद्धा होऊन जाते. तुम्हाला साधना करायची आहे ना तर तुम्ही परिक्रमेला जा, आणि कशी करायची ते ती करून घेते तुमच्याकडनं. तुम्हाला नाही मी ध्यान करेन, धारणा करेन, करायचीच नाही, तुम्ही फक्त साधनेला जा, ती करूनच घेते है ना. ती खूप वेगळं विश्व आहे ते. प्रत्येकाने मी सांगते ना मला, आणि मी हे का कळकळून सांगते की जो आत्मिक सुख म्हणजे आत्मिक सुख म्हणण्यापेक्षा जे परमानंद मला मिळालाय ना ते आनंद सगळ्यांनी घ्यावा, तो परमानंद सगळ्यांनी घ्यावा. तिकडे गेल्याने माझा कोणाचा काय फायदा नाही, तुम्हाला स्वतःला समजा. आणि हे मैया आहेच अशी की तुम्ही एकदा जर तिच्यात गेला ना तर तुम्ही तिचेच होऊन जाता, तुम्ही दुसरे कोणाचेच राहत नाही. हे खूप म्हणजे अशी म्हणजे म्हणून मला असं वाटतं की ती त्याच्यानंतर पण तुमच्या सोबत आहे, अजून पण तुमच्यासोबत ती कायम आहे. आणि इतक्या छोट्या गोष्टीनं म्हणजे दंडवरून मी तुम्हाला सांगते की दंड तर अशी म्हणजे त्याला शब्दच नाहीये. मी जेव्हा परिक्रमा उचलली तेव्हा मी सांगितलं ना, बिलकुल ब्लँक माइंडनी होते. हेही मागितलं नाही की माझी परिक्रमा पूर्ण होऊ दे, एवढं पण नाही मागितलं, लोकांना खोटं वाटेल, कारण मी त्या मनस्थितीत गेलेच नव्हते काही की पूर्ण होऊ दे. म्हटलं होणारच, सुबह होती तो शाम होईगी ना, असं माझ्या डोक्यात होतं की म्हणजे करायचीच आहे, म्हणजे त्याच्यात काही वादच नाहीये. तर तिथे सगळ्यांनी सांगितलं की ते गुरुजींनी सांगितलं की दंड लेके आओ, तो दंड घ्यायचा असतो. म्हटलं अच्छा ठीक आहे. मग दंड घ्यायला आम्ही गेलो. तर आम्ही दंड चूज करताना सगळ्यात हलका दंड चूज केला, जो सगळ्यात कमी. हे नाही विचार केला की दंड घेताना आपल्याला सपोर्ट पाहिजे, कारण शूल पाणीमध्ये आणि खप्पर मारला आणि काही काही ठिकाणी खूप डिफिकल्ट आहे. तुम्हाला काठावर चालणं म्हणजे एक ठिकाण ठेवून लागतोच तुम्हाला. घोंगसाच्या इथे जाताना ना, मांडवगड उतरताना मी खाली पडले. मांडवगड खूप डिफिकल्ट आहे, म्हणजे चढताना तर तुम्हाला ह्याच्यानीच चढता तुम्ही रोडनी, पण उतरताना तुम्हाला ह्याच्याने उतरायला लागतं पहाडावरून. तर ते स्टीप आहे पूर्ण एकदम उकड. तर तिथून उतरताना म्हणजे एवढे कधी कधी छोटे छोटे दगड आहे आणि रस्ता पण म्हणजे हे पण असं एकदम स्टीप, म्हणजे पडला तर एकदमच खाली असं. आणि इतके छोटे छोटे गोटे येते, तुम्हाला ते पाऊलच तुमचे ठेवत नाही. आणि किती चांगला असो की नाही मी स्ट्रॉंग आहे, मी पडले धाडकेने त्याच्यात. तर मला इथे छानपैकी टेंगुड पण आला होता, तो जरा वाटी एवढा टेंगुड आला होता.
पण काय करणार, कोणाला सांगणार, तुम्ही निघालाय ना एकट्याने, स्वतः स्ट्रगल करायचं, स्वतःच राहायचं, पण कोणाला काही बोललं नाही. कष्ट दिले तिने, पण कदाचित चांगल्या होण्याकरताच दिले असतील ना. आणि काय दंडाचं मी सांगत होते ना. दंडाचं काय झालं की आम्ही सगळ्यात छोटा दंड घेतला, हलका दंड घेतला. ते पण माझी वहिनी आली होती मला सोडायला, तिला मी सांगितलं अर्चना सबसे छोटा दंड देणार, हा ते छोटा एकदम हलका घेतला. साधा असं घेऊन बघितलं, त्याच्यात काहीच नव्हतं. रस्त्यात काय झालं, जेव्हा मी दंड घेतला तेव्हा त्याच्यात काहीच नव्हतं. म्हणजे ह्याच्याकरता मी सांगते तुम्हाला की तुम्हाला कळत नाही, जेव्हा तुम्ही काय म्हणतात पूर्ण भाव टाकता, श्रद्धा टाकता, निष्ठा टाकता, तेव्हा किती सिद्ध होते एखादी गोष्ट. हा माझा प्रत्यक्ष अनुभव सांगते. ते चालत होते मी अशी, दंड हार्डली टोकसरच्या पुढे एक 8 पर्यंतची गोष्ट असेल, 8-10 दिवसाच्या आतच गोष्ट आहे की मी आहे ना दंड, तिथे कसं आहे माहितीये, तुम्ही असं पूजेला बसता, जेव्हा संध्याकाळची आरती करता ना, पूजेला बसता तुम्ही, आणि तिथे आपलं दंड पण धुवून असं आडवं ठेवतात असे सगळे, आणि त्याला आपण पूजा करतात, कारण तो पण तुम्हाला साथ देतो ना. तर तसं पूजा करायला आम्ही ठेवतो. एक टोकसरच्या पुढे थोडंसं आणखीन एक 8 दिवस पकडा, मला वाटतं जास्त, टोकसरच्या पुढे एक बकावाच्या पुढेची असेल मला वाटतं गोष्ट, पण 8 दिवसानंतरची गोष्ट आहे की त्याच्यात मला असं ना काहीतरी असं व्हायब्रेशन जाणवायला लागले दंडमध्ये. मी म्हटलं मलाच फील होतंय, परत व्हायब्रेशन फील. मला असं वाटलं की कदाचित आपण ना खूप वेळ एखाद्या गोष्टीला धरलं ना तर ते गरम होऊन जातं, म्हणून ते व्हायब्रेशन असेल. तर मे बी असेल आपल्याला, कारण असं तर निर्जीव वस्तू आहे त्याच्यात काय. तर मी असं चालत होते, ते दंड आडवं केला की खड एक आवाज आला. तर परत नंतर पूजा केली की परत उभं करून ठेवलं, परत खडखड आवाज आला. परत आडवं केलं दुसऱ्या दिवशी, परत आवाज आला. परत उभं करून ठेवलं, परत आवाज आला. हे असं 2दा झालं. माझ्या डोक्यात नाही की हे का येतोय आवाज, काय असेल माहित नाही, कल्पना पण नाही. तर मी असं मनात म्हणत होते गजानन महाराजांना की, म्हणजे गजानन महाराज म्हणजे शंकराचा रूप, शंकर म्हणजे मैयाचे वडील. तर म्हटलं तुम्ही माझ्या सोबत आहात ह्याची मला जाणीव करून द्या, की तुम्ही आहात माहितीये, एक मला जाणीव करून द्या. ठीक आहे म्हणाले ते. तर 2 दिवसांनी की एक हार्डली नाही, हे खूप महिनाभराच्या नंतरची गोष्ट आहे. 1-1.5 महिन्यानंतर ना एक साधू आला माझ्या जवळ असं लांबून, आणि साधी चिंदी असते ना, अशी कपडा असतो, आपण टेलरकडे कसे चिंध्या मिळतात तसे लाल चिंदी होती छोटी छोटी त्याच्याकडे काहीतरी, ते घेतली आणि जवळ आला माझ्या, आणि त्या दंडाला असं खटक्याने बांधून दिलं, त्याला नमस्कार केला, आणि काय बोलला मला की भाग्यवान हो, भाग्यशाली हो, नाही परिक्रमा सफल हो गया, असं काहीतरी 2 काय बोला, आता एक्झॅक्ट मला मी विसरले आता, या 2 पैकी एक काहीतरी असं बोलला तो, आणि तो चालला गेला. तर मी विचारते की हा माणूस आपला दंडला नमस्कार करून गेलाय, तर दंडमध्ये असं काय की ह्याला एवढं नमस्कार करून गेलाय असं. आणि मग नंतर काही नाही, आणि नंतर असं चालते मी थोड्या वेळानंतर, तर चालताना मला ना ते जाणं खडखड आवाज येतोय. मग परत असं करते, तर परत म्हणजे जागेपणीच असं नाही झोपेत, मी असं करते तर खटर आवाज येतोय, मग असं केलं की खड आवाज येतोय, मग असं केलं की परत खड. मी तुम्हाला ते दंडाचा आवाज पण ऐकून तुम्हाला असा आवाज येतोय. तर मी म्हणते की हे आवाज कुठून आला, तर तिथे एक म्हण आहे ना, हर कंकर में शंकर आहे, आणि शंकर माझ्या दंडात आहे. तर खालून तिथे एक असा होल झाला, त्या होलमध्ये एक कंकड गेला, त्यात खालचा जो परत तो कंकड गेला, त्यानंतर आणखीन एक होलमध्ये तो दुसरा कंकड जाऊन अडकून गेला. तो जो कंकड आत गेला तो अजूनही त्याच्यात आहे. म्हणजे शंकर त्यांनी सांगितलं की बघ मी आहे तुझ्यासोबत, हर कंकड में शंकर आहे म्हणजे त्याच्यात. म्हणून त्या माणसाला, त्या साधूला दिसलं की हे सिद्ध आहे. माझा येणार नाही, म्हणजे शंकर, मी मनात म्हणत होतो ना की गजानन महाराज तुम्ही असा आहे माझ्याबरोबर, तर बघ त्यांनी मला हा असा दिला की मी त्याच्यात आहे असं. आणि हर कंकड में, तिकडचं हे म्हणच आहे, हर कंकड में शंकर आहे, पण तो आहे तिथे वासुर ह्याच्या रूपात. पण मी असं माझ्या मनात काय एक प्रश्न आला की अरे हर कंकड में शंकर आहे, आपल्या बरोबर बाबा आहे, सगळं आहे, सगळं ठीक आहे, पण मग जेव्हा दंड इतकं मैयाची परिक्रमा करतोय तर इतका सिद्ध झाला, तर आपण का नाही सिद्ध होत? आपण काय, आपण तर नामस्मरण करतोय, हा तर निर्जीव आहे, हा का नाही सिद्ध होते है ना? म्हणजे हा सिद्ध आहे की ह्याला ते, मला ही अपेक्षा नाही की त्यांनी मला असं नाही, ते माझ्या म्हणण्याचं की म्हणजे सिद्ध होण्याकरता काय कर, म्हणजे काय, हा असं.
काय प्रयत्न केले परमनंत. एक दिवशी मला असं आपल्या आपच असं मला असं म्हणजे स्वप्नात म्हणा की भास म्हणा की कोणी म्हणा, मला एक असं आन्सर मिळालं याचं काय की जेव्हा हे दंड मी घेऊन निघत होते, त्या दंडाला मी जिथे ठेवत होतो तो तिथे राहत होता. त्याने मी पण ठेवला की मी चिखलात नाही जाणार, मी दगडावर नाही जाणार, मी रोडवर नाही चालणार, मी पाण्यात नाही जाणार, मी हे नाला ह्याच्यात नाही जाणार, मी किचड मध्ये नाही जाणार. त्याने त्याचा इच्छा, आकांक्षा, मन, त्याचा मीपणा सगळं बाजूला ठेवून मी नेत होते तिथे तो जात होता. मला असं वाटतं मला मैया हे म्हणत होती. अगदी बरोबर अर्थ काढलात की तुझा इच्छा, आकांक्षा, मीपणा, माझं हे सगळं तू बाजूला ठेव, मी तुला पण सिद्ध करेन. मला पटलं ती गोष्ट. मग तो दिवस आहे की मी काय विचार केला की तू नेल तिथे मी जाईन, तू देईल ती मी खाईन. आणि म्हणून मला असं वाटलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मैया एवढा सुरेख देते ना. मी सांगते ना, तुम्ही बोलाल तर रात्र होईल एवढा मैयावर बोलण्यासारखं आहे. पण ना कुठेतरी आपल्याला एक कुठेतरी बंदिश लावाय. पण खूप अशा आहे. म्हणजे त्यानंतर पण असे एखादी परत सिरीज करू आपण की मैया परिक्रमेच्या नंतरच्या अनुभवाची. कारण सरळ सांगते एवढा प्रत्येकाने तो अनुभव एकदा तरी वयाचं बंधन सोडून जावं. छोटे छोटे पोरांना तुम्ही आतापासून ते गोडी लावली ना, तुम्हाला खरंच म्हणजे त्या पाण्यामध्ये ज्याला वाटतं जल आहे, पाणी आहे, त्याने पाणी पिऊन घ्यावं. कुठे साधा पाणी, पाईपवाला पाणी पितोय आम्ही, नळाचं पाणी पितोय, कुठल्याही पाण्याने आंघोळ करतोय, कधी काही झालं नाही तुम्हाला. एक गोळी नाही घ्यायला लागली. एक फक्त त्या सियाराम बाबांचं तूप पायाला लावलं मी, बस. ते मी जेव्हापर्यंत संपलं तेव्हा पण लावत होते. अजिबात मैयाने काया तशीच्या तशीच आणली. नो डाऊट, म्हणजे रंग आपल्याला बदलला, वेट कमी केलं, ते चांगलं झालं ना. की जे म्हणजे खूपच छान आहे ते. मला असं वाटतं की सगळ्यांनी करावी असं. आणि असे आहे आपली मैया आहे ना, ते आहे.